आता मी फॅमिली व्लॉग कमीच करणार आहे कमेंटमुळे. मी बघितले कालचे कमेंट. आमचं कोळी बघा बघतो भाय काय काय हा हाडांचा त्याचे जरा हाडा जरा लय ठिसूळ झाली आहेत. जरा पडलो की ह्या वागतात त्याची हाडा. आणि ही माझी आवडती कार हा थार. बघू नशिबात कधी आहे. मंडळी चला येवा नाश्ता करू. आणि संडे स्पेशल आज हा नाश्ता आंबोळी आणि चटणी. आणि आमची रोजच्या प्रमाणे चाय आणि आंबोळी. आणि आईचं आमच्या नाश्ता झालेलो नाही असं वाटतं माका. आई झालो की नाही हा नाही. आणि तू आई काय खाणार आंबोळी आणि चाय की आंबोळी आणि चटणी? चाय पण वा सर्वच खाणार आई. आणि आमची आजी पण इलेली आहे. आजी ये आजी ये लवकर. आजी काय नाश्ता केलं? भाकरी वा. नाही खाऊ की आंबोळी आणि चटणी आहे. काय तू आंबोळी आणि चटणी की आंबोळी आणि चाय होऊया? काय होऊया बोल. तू आता एवढं आमका देतच काय नाही का म्हणजे आमका बोलवीत पण नाही देत पण नाही म्हणजे. आजी आज काय स्पेशल? आज नको. आज आम्ही बकरा मटण आणणार आहोत. आज स्पेशल मटण बकरा मटण स्पेशल. आज नको. आजचा काय पेंडिंग ठेव माका. उद्या दी तुझी भाजी काय असत ती. हा एका मैत्रिणी ती बकरी मटण. चला तर मंडळी चला नाश्ता करतो. येवा नाश्ता करू मंडळी. येवा नाश्ता करू का? चाय आणि आंबोळी. आई हूं करता करा. आई अजून भेटली नाही नाश्ता. भुकेली आहे बिचारी. आमचं कोळी बघा बघतो भाय काय काय हा मांदेली वा. शेतका गुंजले सर्व खाडीतले माशर आणि करली गोबरे बळे आणि मांदेली. मुंबई स्पेशल मांदेली. आमच्या गावात पण मिळतात. मुंबईतलाही मिळतं ना मांदेली. ताईना मोंडात जाणार ना ते पद्या काय घेतलं पळवानी काय मांदेली पण घेतलं वा मजा. तर मंडळी चला आम्ही जातो देवगडला आज बकरा मटण संडे स्पेशल. बाय बाय चला. तर आज आमच्या बंदरावर संरक्षण भिंतीचा भूमिपूजन हा 10 वाजता हा. त्याच्यामुळे आम्ही लवकरातच चाललो देवगडला बकरा मटण घेऊन येणार. आणि ही आमची सकाळची वीरवाडी. मस्त धुक्या पडला. आणि हे आमचे संडे स्पेशल आज सुट्टी असल्यामुळे सर्व खाली आहेत पोरगे. ए भूमिपूजन माहिती आहे ना यान. आणि आमची बचा पार्टी पण सकाळीच हजर. तर ही आमची वीरवाडी. शर्ट भारी वाटत. टी शर्ट कुठलं काय अरे ना हव्या तुका मागव. आम्ही कोकणी बीचवर घेतले देवगड बीचला. तर म्हणजे ह्या टी शर्ट आम्ही घेतलं देवगड बीचला. जल्लोष कार्यक्रम होतो 30 असतो तेव्हा आम्ही घेतलं. बघू शकतास आम्ही कोकणी मस्तच वाटतं टी शर्ट. अजून पण म्हणजे ह्या माझा पहिलाच टी शर्ट पण मी अजून पण 2-4 आता मागवणार आहे. हर्षलला पण देणार. हर्षल तुका हव्या मागव. ये तुका हव्या हर्षल येतं चल देवगडला. आज या बकरा स्पेशल बकरा मटण आज ये ना. वाटी देते तुका थोडीशी जास्त नाही थोडीशी. जेव की नाही तर दुपारी हा चल. मंडळी चला घेतला मटण आणि आता जातो लवकरच कारण भूमिपूजन त्याच्यासाठी. किती वाजले?
1 मिनिट राहून फक्त. 10ला हो. 10 म्हणजे ते 10चं टायमिंग दिलं नव्हतं, पण मला वाटत नाही 10-11 वाजतील. तर मंडळी चला जाऊया घरी. मंडळी इलो आम्ही देवगडवर ना, आणि आता आमच्या संरक्षक कटाडाच्या खाडीच्या भूमिपूजन हा, आणि मग थोड्याच दिवसांतर काम चालू होईल. आणि ही माझी आवडती कार हा थार. बघू नशिबात कधी येते, भारीच वाटतं. ओके, आमचे पोलीस पाटील पण हजर आहेत जातीनिशी. हा, तर मंडळी मी अशी बोललोय थार माका आवडता. तर मनीष म्हणता, काय मनीष म्हणी होता, घेऊन टाकू थार. थार गाडी म्हणता काका, थार गाडी घे म्हणता. आणि माका पण थार गाडी आवडते जाम. बघू आता लहान ते बच्चा पाटे घेऊया थार गाडी. हा, आपण पाचावर ठेवतो ना. जरा वरती बरोबर सांभाळ करून श्री वाढवलेला श्रीफळ मान्य करून घे आणि आपला काम सक्सेसफुल करून घे. गोविंदा महादेश्वर महाराज की जय. गणपती बाप्पा. चला एका फटक्यात बुडलो जरा. पुढे थांबा, पुढे थांबा. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत, लहान मुलांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाला. आणि आता आम्ही जाणार सड्यावर फवारणी करू का. चला, हे कोण कोण येतात, चला हे फवारणी करू. चला भूमिपूजन झालं, आता फवारणी जातो. मला चला आमच्या सोबत जा, लवकर होईल काम. चला, ओके. मंडळी भूमिपूजन 10चा होता, पण त्या उशीर झालो. आता वाजले 11:30. तर 1 तासात आम्ही फवारणी करणार. बघू किती वेळ लागतो, तो 1-1.5 तास लागत फवारणी करणार. मग भूक पण चांगली लागत. काय गंधर्व होतं म्हणजे फुल वसूल वसूल वसूल. चला, गॉगल घेतलास. हा, तर मंडळी चला जाऊया आता फवारणी. तर मंडळी गेल्या वेळी मी फवारणीचं पहिलं व्हिडिओ, म्हणजे पहिल्या फवारणीचं व्हिडिओ टाकलं होतं. तर तेव्हा कमेंट होते, 4-5 तरी कमेंट होते की खयचं औषध तुम्ही वापरतास. तर आम्ही पहिला तापापा वेगळा वापरला होता ना पहिल्या वेळी. दुसरा हे आता ह्या जा आम्ही वापरतो ह्या तालागोला. दुसरा पहिला सोलोमन वापरलं होतं आणि आता ह्या तालागोला. कारण मोहरावर तुडतुडे येल्यात, म्हणजे बारीक बारीक पक्षी येल्यात, ते वाट लावून टाकतात. मग मोहराची तुमका दाखवते, ते बारीक बारीक पक्षी भरपूर झाल्यात. हे बघा, हे उडतात बघा. हे बघा भरपूर होते बघा. हे काळे काळे दिसतात, मारले की उडते बघ. हे बघा, गेटावरती होत ना, त्याच्यामुळे मोहराची वाट लागते. झाली आता फवारणी आमची करून, आणि आता वाजले 1. आता जाऊन जेवणार आणि थोडं आराम करणार आणि परत येणार. कारण ही साईड झाली आहे, अजून ती साईड रवली आहे, ती पण आज पूर्ण करणार. कारण आज रविवार आहे, माका सुट्टी आहे, गंधर्व पण सुट्टी आहे, त्याच्यामुळे दोन्ही साईड पूर्ण करणार. माझे अजून 2 व्लॉग टाकूचे. एक कायाकिंगला गेलेले आणि मुंबई गेलेलो मी. तर काल मी येले मुंबईवर ना, पण त्याच्या अगोदर मी हो व्हिडिओ टाकणार आहे. कारण काल मी एक 22 वाढदिवसाचा व्हिडिओ टाकलाय, त्याचा भरपूर पॉझिटिव्ह कमेंट होते. फक्त 3-4 मोजणे 2-3 कमेंट निगेटिव्ह होते. तर त्यांच्यासाठी म्हणून मी आज लवकर व्हिडिओ टाकणार आहे. कारण भावी लहान आहे, तरी पण त्याच्याबद्दल काय ना काय निगेटिव्ह कमेंट केल्याने, त्याच्यासाठी म्हणून मी टाकणार आहे. ही कमेंट होते की तू स्वीट फॅमिली घेऊन फिरतस, पण त्यांना एवढा माहिती नाही की भाई 2010 मध्ये मुंबईत गेलो, 2010 मध्ये, आणि मी 2019ला गाडी घेतलं.
तेव्हापासून ते आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा ते मुंबईसून गावात येतं त्याच्यानंतर गावातून मुंबईत जातात तेव्हा मी त्यांना स्टेशनला आणूक जातोय सोडूक जातोय. त्यानंतर जेव्हा जेव्हा ते फिरतात तेव्हा मीच त्यांना गाडीतनं घेऊन फिरतोय. ते काय आज फिरत नाही किंवा व्लॉग बनवण्यापासून फिरत नाही. मी व्लॉग बनवच्या अगोदरपासून मी त्यांना घेऊन फिरतोय. आणि दुसरं विषय म्हणजे ते बोलतात की घरातल्यांका घेऊन फिरत नाही ह्यांकाच घेऊन फिरतं. तर मंडळी तेच आम्ही आता गेलो होतो वेंगुर्ल्या का हिडन बीच आणि हिडन स्विमिंग पूल. ती बाईची शूट होती त्याच्यानंतर कायाकिंगची पण शूट होती. तर पहिले आम्ही वेंगुर्ल्याची शूट केलं आणि थैसूनच एक रात्र राहिलो आणि थैनाच आम्ही कायाकिंगला शूट करू गेलो आणि मग घरी येऊन मग वाढदिवसने आम्ही केलं. तर आमच्याकडे मोठी गाडी पण नाही, माझी गाडी छोटी आहे 5 हे सीटची आहे. नाहीतर मोठी गाडी असते तर आम्ही सर्व फॅमिली गेलो असतो. माझी बाईची खूप इच्छा की मोठी गाडी घ्यायची म्हणजे आम्ही एकत्र फिरूच. तर गेल्या वर्षी आम्ही एक्वारियम आणि जस्ट चिलला जेव गेलो होतो, सर्व आमची पूर्ण फॅमिली गेली होतो. तर तेव्हा आम्ही इर्टिगा गाडी घेतलं होतं चुलत भावाची. तो कसं मे महिना असल्यामुळे तो मुंबईतून गावात इलो होतो, त्याची गाडी आम्ही घेऊन गेलो होतो. तर आता पण आम्ही म्हणत होतो पण तो आता गावात नाही. आणि मित्राची पण एक बघितलं होतं, एका भाडा होता इर्टिगा. नंतर आम्ही हिडन बीच हिडन स्विमिंग पूल आणि कायाकिंगला आम्ही सर्व एकत्र जाणार होतो पण तर आमका जाऊ गावला नाही. मग आम्ही छोटीच गाडी घेऊन गेलो. तर असं विषय आहे म्हणून मी लवकर व्हिडिओ टाकणार. तर म्हणजे चला आता भूक पण भरपूर लागली आहे आणि आज भरपूर वर्षांनी घरात आम्ही मटण करतो. तो पण काय विषय आहे तो मी आता घरी गेल्यावर तुमका सांगतोय. चला मंडळी आता वाजले 1:30 वाजत इलो आणि वास मस्त मटणाचं सुटलो भारीच वास येता. तर मंडळी मटण शिजता त्याच्या अगोदर रसो घेऊन इलोय हेंका जरा आणि शिजला कसा खायता बघूसाठी ते मनीषला दे हाडांचा. त्याचे जरा हाडा जरा लय ठिसूळ झाली आहेत, जरा पडलो की ह्या वागतात त्याची हाडा. त्याच्यामुळे जरा आज म्हणूनच बेत केलंय मटणाचं. जरा मटण खाऊन ना पुढे घ्यावा या साईडला घ्यावा मध्ये घ्यावा. तर मंडळी बघतो कसा शिजला आता आणि तुमका सांगतोय कसं रसो झालो. आणि इतक्या वर्षांनी आम्ही केलं मटण घरी तर आपण तुमका डिटेलमध्ये सांगतोय. आई तुका हव्या की आई बघूया. आई का बाजूवाल्यांकडं माशा सार घेतलं. आई जास्त मटण नाही आवडत म्हणून आम्ही जास्त करत नाही. कारण गेल्या वेळी केलं होतं मटण, आईने केलं नव्हतं तेव्हापासून आम्ही बंदच केला मटण. तर आता बघूया कशी झाली टेस्ट. मस्त ना मनीष. या हडगी हातात आणि असं खा जरा. ते का मटण माका सांगता सकाळी मटण नको माका अंडी म्हणजे का अंडी पण उकडली पण मटण खायचा मनीष थोडं. काय रे आई बघता जरा आमची कसा शिजला आता. आईसाठी म्हणून जरा नरम केला. आईन खाल्यान मटण कसा घे मस्त भारीच. थांबा आता मी बघतोय. तर मंडळी बघूया कसं रसो झालो होतो. आईन खाल्या ना आईक आवडला. वा मस्त झाला शिजला पण वाटतं बघूया. म्हणजे एक नंबर झाला. बाहेर मी खाले भरपूर वेळा हॉटेलमध्ये. हा आम्ही म्हणजे घरातल्या पण केव्हा नाही खाल्ले नाही घरा हे मटण. पण घरी आम्ही 15 ते 20 वर्षानंतर आज शिजवलं. कारण ऐक माहिती आहे कारण आईनंच शिजवलं नव्हतं. आम्ही तेव्हा कॉलेजला होतो तो पण मटण केव्हाच खाल्लं नव्हतं. तर आम्ही भाई आणि मी सिनियर कॉलेजला होतो तेव्हा मग आम्ही ठरवलं दोघांनी की बकरा मटण आज आणायचा म्हणून. आणि आईक विचारलं आई म्हणलं मी नाही करणार मी खाणार नाही. आई बोलली पण मी तुमका करून दे. आम्ही ठरल्याप्रमाणे त्या दिवशी पण वाटतं रविवार काय बुधवार होतो. आम्ही घेऊन इलो घरी अर्धा किलो मटण. त्यावेळी बकरा मटण कसं लागतं काय तर बघूसाठी म्हणून आम्ही इलव घेऊन आणि आईने शिजूक पण टाकले. आणि काय आई आणि उकळताना शिजताना एवढं वास घमघमूक लागलो असं म्हणजे फालतू वास घरात पुरेया जाम वास येऊ लागलो माझ्यामध्ये. तर तेव्हा खराब होता मटण. तर काय माहिती कधीचा होता अगोदरचा होता आणि आमका त्या दिल्यानंतर एकदम म्हणजे घाण वास सुटलो पूर्ण घरातून. आणि आम्ही तर मग गॅस बंद केलो आणि आम्ही तसं टाकूनच दिलो. काय जरा पण खाल्लं नाही. तेव्हा आम्ही 200-300 रुपयाचा का 400 रुपयाचा तेव्हा आणला होता मटण. आणि तेव्हापासून त्या दिवसापासून आई बोलली मी मटण नाही घरात करणार. त्या दिवसापासून मटण केव्हाच आमच्या घरात शिजलं नाही. तर आज 15 ते 20 वर्षानंतर मटण आम्ही घरी केलं. तर असा विषय हा तो की 15-20 वर्षानंतर मटण आम्ही घरी केलं. आणि आता म्हणला मस्त की ह्याची हाडा पण जरा हे झाली तर एका जरा म्हणलं ताकद पण होते
मनीषला आणि आता थंडी पण आहे त्याच्यामुळे मला मटण करूया सर्वांका असं विषय आहे म्हणून तो आम्ही इतक्या वर्षानंतर आज मटण केला. तर मंडळी चला आता वाजले पण 2 आता जेवणार आणि थोडा आराम करणार आणि परत आमका फवारणीत जाणार आहोत. चला आम्ही जेवतो आता आणि मटण बघूया कसं झालं आता. बघू शकतास भारी झालेला. मोठा काढून टाक माका मोठा इथं काढून टाक. मोठं पप्पांका जास्त आवडत नाही वाटतं इथं मोठा काढून टाक. हा, बस बस आणि आईसाठी आणि बस बस आमच्यासाठी पण जरा नरम होऊसाठी शिट्टी केलेली आहे कुकरमध्ये टाकलं होतं होय ना. 1 की 2 हा 2 शिट्टी काढले तेव्हाच ते मस्त नरम नरम झाला. त्याच्यामुळे आई पण भारीच काम झाला. याई शिट्टी काढल्यामुळे मस्त नरम झाला ना. खा खा चल सुरुवात कर. खातोय लिंबू घाल. लिंबू घाल. चला यवा जेव. बघू शकता चपाती भात कांदा लिंबू आणि मटण मस्तच फोडा आहोत एक नंबर. मस्त शिजला. मटण झालं एकदम. हे आवडला ना मस्त खालास ना रसो बिसो हडाबिडा. मनीषला आता परत तर मंडळी आता आम्ही आज आणलं. आई पण थोडा खाल्ल्यान मटण. आता 15 दिवसात एकदा आणूया ना नाहीतर महिन्यात एकदा तरी मटण आणायचा. हा महिन्यात एकदा मटण आता आम्ही आणूचं ठरवलं कारण सर्वांनी खाल्ले नाही. माका वाटलं काही खाऊचे नाही कोण आई का आवडत नाही किंवा पप्पा पण खाऊचे नाही पण थोडा थोडा सर्वांनी खाल्ले नाही. रात्री आबा येतो आबा पण खाय आम्ही पण खालो मस्त हडा दाबून. ते हडा खाले ना दाबून हडा मजबूत होऊ गई सर्वांची. हा म्हणजे गंधर्व पुढल्या वर्षी कॉलेजला जाऊचा आम्हाला ना. तर मंडळी चला मस्त जेवलो आणि कालचे निगेटिव्ह कमेंट कालच्या व्हिडिओ केले नव्हतं खरोखर वाचून वाईट वाटला. कारण लहान मुलांना तुम्ही कमेंट केले माका किती ते कमेंट करा तुम्ही निगेटिव्ह माका काय वाटणार नाही किती ते कमेंट करा. आता मी फॅमिली व्लॉग कमीच करणार आहे कमेंटमुळे. मी बघितले कालचे कमेंट. तर मी आता ड्रोन घेणार आहे कारण गेल्या वेळी समुद्राचो आणि कायाकिंगचो पण येतो पण तुम्ही बघशाल ते ड्रोनने भारी शूट झाला. म्हणजे माका असं ड्रोन घेऊचो आणि मस्तपैकी मग बाहेरचे वेगवेगळे स्पॉट दाखवणार मी असं जाणार आणि म्हणजे आपल्या कोकणातला निसर्ग सौंदर्य जगभरात पसरू गोया सर्व लोकांना दिसू गोया पर्यटक वाढू होय म्हणून मी ड्रोन घेणार आणि असे बाहेरचे वेगवेगळे स्पॉट निसर्गरम्य असे स्पॉट दाखवणार. आणि तुम्ही कमेंटमध्ये पण जे कोण करतील बाबा ह्यो आमका स्पॉट भारी आहे त्याचे शूटिंग करा तर ते पण करणार मी. बघूया आता 1 लाख काहीतरी किंमत आहे मी काढली किंमत. आणि मग असे मी व्लॉग बनवणार म्हणजे जेणेकरून सर्वांना नवनवीन स्पॉट बघू मिळतील वेगवेगळे म्हणजे नवनवीन व्हिडिओ पण बघू मिळत. माझ्या 2-4 कमेंट पण होते काय तेच गावचे व्हिडिओ. तर आम्ही गावचे माणसं तुमका गावचे साधे व्हिडिओ गावचा जीवन हे घरगुती फॅमिली असेच व्हिडिओ तुमका मिळणार मोठमोठे नाही. त्याच्यामुळे मी ठरवलंय आता हे घेणार ड्रोन घेणार. आमचं ड्रोन मास्टर गंधर्व असणारच आणि मी वेगवेगळ्या स्पॉटला जाणार आणि मस्त व्हिडिओ करणार. तर मंडळी चला आजच्या व्हिडिओचा हेच एंड करते. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय. यवा कोकण आपला कसा. चलो.